सरकारी काम करना होगा तो वंदे मातरम कहना होगा, त्याला एक रेफरन्स आहे, त्याला एक संदर्भ आहे, तो म्हणजे हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा ही घोषणा खूप लोकप्रिय झाली होती एकेकाळी. जे अगदी कट्टर उजवे आहेत ते अनेकदा अशा घोषणा देत असतात. हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आता या सगळ्याची आठवण व्हायचं कारण काय? भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे आता मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी एक असा आदेश काढलेला आहे, निर्णय घेतलेला आहे की सरकारी कार्यालयांमध्ये फोनद्वारे किंवा अन्य कुठल्याही कम्युनिकेशनसाठी कर्मचारी हे हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणतील. आता हे म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यात काही कारणं पण दिली की हॅलो या शब्दाचा अर्थ काय होता. त्याच्या बाबतीत खूप पुन्हा मतमतांतर आहेत. त्यांचं म्हणणं की हॅलो हा आश्चर्य दर्शवण्यासाठीचा हा शब्द होता वगैरे, आणि आता आपल्याला त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे, त्यासाठी मग वंदे मातरम म्हटलं पाहिजे. वंदे मातरम का? आपल्याला कल्पना आहे, वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे, राष्ट्रगानाचा दर्जा आहे. जसं जनगणमन आपलं राष्ट्रगीत आहे तसं वंदे मातरम आपलं राष्ट्रगान आहे. आणि वंदे मातरमचं काय कौतुक करावं, तर अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर वेदमंत्रा हो ना आम्हा वंदे वंदे मातरम असं सुद्धा क्रांतिकारकांनी म्हटलेलं आहे. वंदे मातरम ही घोषणा देत लोक फाशीवरच्या स्तंभाकडे हसत हसत गेलेले आहेत. वंदे मातरम म्हणत लोकांनी आयुष्य वाहून टाकलेले आहे देशाला. त्यामुळे वंदे मातरम हा मंत्रच आहे आपल्यासाठी आणि फार मोठी गोष्ट आहे. वंदे मातरम म्हणण्यामध्ये काहीच कुठलाही आक्षेप घ्यायची गरज नाहीये, वंदे मातरमला विरोध करण्याची गरज नाहीये, तो आपला अभिमान आहे. दुसरा विषय संसदेचा. आता त्याच्यामध्ये एक नोटीस आलेली आहे आणि त्यानुसार यापुढे हाऊसमध्ये त्यांनी म्हटलेले की देर शुड बी नो थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम. म्हणजे हे तर अनाकलनीय आहे. आजपर्यंत आम्ही भाजपच्या जे काही सोबत होतो तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं ठणठवून सांगायचं. आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही, मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का, त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का? हे भाजपच्या किंवा भाजपने हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का? त्याच्यामुळे आमचे सर्व खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच. आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं.